त्या परिस्थितीवर कशी मात करायची त्यासाठी ती कुठे गेली, कुणाकडे गेलेली आहे? देवाच्या सेवेकडे. हालेलुया. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल, किती बिकट परिस्थितीमध्ये असाल, तुम्ही जर योग्य व्यक्तीकडे गेला सल्ला मागायचा. तुम्ही जगाकडे गेले तर जग तुम्हाला फसवते, तुमच्या परिस्थितीचा गैरफायदा घेते. आले का? तुम्ही गेले असतील अनुभवाला, ते तुमची चेष्टा करते, तुमच्यावरती हसतील. पण जर तुम्ही देवाच्या सेवकाकडे गेले, जरी तो त्यांनी आर्थिक मदत केली नाही तरी तो तुम्हाला असा मार्ग सांगेल, असं वचन सांगेल, तुमच्यासाठी प्रार्थना करेल. ती प्रार्थना परमेश्वर आहे. जे वचन तुम्हाला सांगितलं आहे त्या वचनानुसार तुमच्या जीवनात परमेश्वर काम करेल. हालेलुया. या विधवेने काय केलं? परिस्थिती प्रतिकूल होती, बिकट होती, पण तिने योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला. ती आलिशा संदेश टाकली. ती त्रयस्थ व्यक्तीकडे गेली नाही. कदाचित तिला नातेवाईक असतील, त्याचा उल्लेख नाहीये की तो जो मेला होता तो सेवक होता. आणि सेवक म्हणलं तर त्याचे नातेवाईक वगैरे असू शकतात, काका, मामा, भाचा. पण परिस्थिती वाईट असली तर ते पण पाठ फिरवतात. पण सेवक कधीच पाठ फिरवणार नाही. आपली बाळा असता तरी तुम्ही त्याला बोलवले, प्रार्थनेला समस्या सांगितली तरी ते प्रार्थना करते, तुम्हाला भेटायला येते. हालेलुया. आणि आलिशा संदेश करतात. तिने एक वचन सांगितलं. काय सांगितलं? एक वचन. काय सांगितलं वचन? प्रथम वचन सांगण्यापूर्वी आलिशाने तिला विचारलं की तुझ्या घरात काय आहे. प्रश्न विचारला एक सेवकाने. आलिशा सेवकाने त्या स्त्रीला विचारला, तुझी परिस्थिती मला कळली आहे, पण तरी देखील मी विचारतो की तुझ्या घरी काय आहे. तुम्ही असला असता किंवा मी असला असता मी म्हणलं असतं, बाबा माझ्याकडेच काही नाहीये, मीच रस्त्यावरती आलेले आहे आणि तुम्ही मला विचारताय की माझ्या घरी काय आहे. बरोबर ना? असे विचार येतात ना. झालं की सिस्टर असतात, म्हणजे येतात असे विचार येतात मनातल्या मनात. समोर नाही जरी बोललं तरी मनातल्या मनात विचार येतात की आपल्याकडे काय नाही म्हणून आपण त्यांच्याकडे मदत मागायला गेलो आणि ते विचारतात की तुमच्या घरात काय आहे. पण हाच नियम आहे देवाच्या कामाचा, हाच नियम आहे. केल्याशिवाय उघडतं का? केलंच नाही तर उघडणार कसं? उघडलं नाही तर कापणी करणार कशी? तो देवाचा नियम आहे. आणि त्याच नियमानुसार आलिशा विचारत आहे तुझ्या घरात काय आहे. आणि त्या आलिशाला माहित होतं. आलिशा इतका मोठा संदेष्ट होता की तुमच्या मनात काय विचार चाललेत ना ते देखील त्याला समजत होते. राजाच्या मनात काय विचार चालले तो आपल्या शहर मिळवत असताना त्याला समजत होते की राजा काय विचार करत आहे. त्याला माहित नव्हतं काय की त्या विधवेच्या घरात एक तेल होतं. तेलाची काय एक घडा तेल आहे. हे आलिशाला माहित होतं का नव्हतं? माहित होतं ना. आणि तो संदेश होता, त्याला सर्व काही ज्ञात होतं. तरी देखील तो प्रश्न का विचारला आहे? तरी देखील तो प्रश्न का विचारला आहे? तो डायरेक्ट म्हणू शकला असता ना, तुझ्याकडे तेल आहे ना, त्याचा असं काय, तसा म्हणू शकला असता ना. पण तरी तसं न म्हणता तो असं का म्हणाला? उत्तर द्या. तो बोलत होता ते आपल्या सेवकाशी विश्वास आहे का, खरं बोलते, प्रामाणिक आहे का, विश्वास आहे का. हालेलुया. त्याला माहित नव्हता, ह्यामुळे त्याने तो प्रश्न विचारला नव्हता. त्याला सर्व काही माहित होतं, त्याला सर्व गोष्टी कळत होत्या. देवाचं त्याच्याकडे दान होता अद्भुत. एलियाच्या काही असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा त्या काही होता आणि त्याला सर्व काही दान होतं. तरी देखील तो विचार होता, त्याला पाहायचं होतं त्याची इच्छा आहे, त्याचा तेवढा विश्वास आहे, तेवढं त्याचं समर्पण आहे का समजते. आणि त्यामुळं आलिशा संदेशाने त्या स्त्रीला, त्या विधवेला प्रश्न विचारला. ती परिस्थिती समजून आल्यानंतर सुद्धा, परिस्थिती समजून आल्यानंतर देखील हा प्रश्न विचारला. आणि त्या स्त्रीने उत्तर दिलं की खरंच माझ्या दासीच्या घरात एक घराचं लक्ष. आणि जेव्हा तिने ते उत्तर दिलं तेव्हा सेवकाने मग पुढचं वचन सांगितलं. काय वचन सांगितलं? मग पुढचं वचन आहे, तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार पाजारांच्याकडून बरीचशी रिकामी भांडी मागून
त्या सर्व भांड्यात तेल होत आणि जसे भांडे भरेल ते बाजूला ठेवले. मग त्यांनी उपाय सांगितले, मग त्यांनी वचन सांगितलं. जर त्या स्त्रीने म्हणलं असतं की माझ्याकडे काहीच नाहीये, हा उपाय त्या स्त्रीला मिळाला असता. माझा प्रश्न नसताना. आणि कधी कधी असंच होतं, देवाची योजना आपल्याला समजत नाही आणि आपण देवाशी विश्वास राहत नाही, देवाच्या सेवकांशी विश्वास राहत नाही आणि त्यामुळे काय होतं, आपल्या आशीर्वादाला आपण बघतो. पण तिने तसं केलं नाही. तिने काय केलं, तिने जे आहे ते सांगितलं. ती विश्वासू राहिली. ती म्हटली माझ्याकडे एक घडात तेल आहे. तिला माहित नव्हतं की जर ते एक घडात तेल सेवकांनी स्वतःसाठी मागितलं असतं होऊ शकतं ना, शक्यता झाली असती. एलियाच्या काळात ते विधवा होते तेव्हा तसंच घटना घडली होती. एक सारपत येथील एक विधवा होती आणि एलियाच्या काळात जो 3.5 वर्षाचा दुष्काळ होता, परमेश्वराने सांगितलं होतं त्या एलियाला की जाऊन त्या सारपत येथील विधवेकडे जा. आणि एलियाने देखील तोच प्रश्न, एलियाने पण तसंच विचारलं त्या विधवेला की माझ्यासाठी एक लहानशी बाळ. आणि तिने सांगितलं की माझ्या पिठात थोडंसं पीठ आहे, थोडंसं तेल आहे आणि ते आम्ही भाजणार आहोत आणि खाणार आहोत आणि मळणार आहोत. तिने त्याचा प्लॅन पण सांगितला पुढचा. पण देवाचा सेवक एलिया तिला म्हणाला, तू प्रथम माझ्यासाठी भाकरी भाजून आण आणि मग जे करायचं ते तू कर. पण देवाच्या वचनातून मी सांगतो, जर तू माझ्यासाठी भाकरी भाजून आणलीस तर पिठाचे मडके व तेलाची कुपी कधीही आत नाही. आणि तसं घडलं बी आहे एलियाच्या काळात त्या विधवेच्या बाबतीत. आणि तसंच घटना आपल्याला इथं पाहायला मिळते. त्या विधवेने जर एलियाला मग नकार दिला असता की माझ्याकडे काहीच नाही आहे, मी देऊ शकत नाही, तर काय झालं असतं. जर आलिशाच्या काळात विधवेने जर सांगितलं असतं की माझ्याकडे एक घडात तेल सुद्धा नाहीये, तर काय झालं असतं. जे पुढचे आशीर्वाद मिळणार होते ते मिळाले नसते. बरोबर काय झालं देवाचा नियम तिथं पूर्ण झाला नसता. देवाचा नियम पूर्ण झाला नसता आणि ते आशीर्वाद त्या विधवेला किंवा त्याच्या कुटुंबाला, जे एलियाच्या काळातली विधवा असू दे किंवा आलिशाच्या काळातली विधवा असू दे, त्यांना ते मिळाले नसते. आलेले देवाचा नियम पूर्ण होण्यासाठी त्या संदेशाने एलिया असू द्या किंवा आलिशा असू द्या, त्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे, त्यांनी ती मागणी केलेली आहे. आलिशाने मागितलं नाही, पण आलिशाने एक कार्य सांगितलं, एक कृती करण्यास सांगितली की जा आजूबाजूला परिसरातून रिकामी भांडी घेऊन नये आणि त्या भांड्यात तेल होत, प्रार्थना कर, दरवाजा बंद कर, आपल्या कुटुंबासह प्रार्थनेत बस आणि मग ती भांडे होत. आणि तिने ती कृती केली. आता इथं बघा, एक कृती सांगितलेली आहे आणि जर तुम्हाला अशी कृती सांगितली तर तुम्ही कळत की नाही माहिती. तुमच्याकडे तेलच नाहीये किंवा फार थोडंसं एवढंच आहे, छोटंसं तेल आहे आणि तुम्हाला सांगितलं की आजूबाजूच्या शेजारच्या बाजारातून भांडी भरून आण, रिकामी भांडी आण, गोळा करून आणि मग ते तेल जातो. अशी कृती जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही करत नाही. माझा प्रश्न आहे, मी प्रश्न का विचारतो आहे, तुमच्या उत्तरावरती त्याचं पुढचं अवलंबून. कृती कराल का, आज्ञा पाळाल का. जर अशी पाण्याची बॉटल आहे, एक्झाम्पल घ्या, अर्धा ग्लास भरलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की 5-6 आजूबाजूच्या सर्व परिसरातून मोठमोठे हांडे घेऊन या आणि ते छोटंसं अर्धा ग्लास पाणी आहे ना त्याच्या हांड्यात बघा. तुम्ही कराल का? काहीतरी बोला ना, यस नो काहीतरी. हा, इथं बघा, इथं विषय आज्ञा पालनाचा आहे. असा तो विषय आहे. पहिला पॉईंट पाहिला तो विश्वास होता, दुसरा पॉईंट पाहिला आज्ञा पालन. तिथं एलियाच्या काळात देखील ती विधवा होती. मी काय नोट्स काढलेलं काय नाही, आणखी मला अचानक हे कळलं. जे काय पहिला मार्गदर्शन करत आहे ते मी सांगत आहे. माझी डायरी बंद केली. जे काय पहिल्यांदा सुचवेल ते वचन सांगत आहे ते मी गाईड करत आहे.
आणि एलियाच्या काळात देखील त्या विधवेने काय केलेलं आहे? आज्ञापालन केलं. जसं ह्या विधवेने केलं आज्ञापालन, तसं त्या विधवेने केलं. आणि आज्ञापालन हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुम्हाला उंच व्हायचं आहे, तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे, तुमच्या सर्व गरजा तुम्हाला भागवलेला पाहिजे, तुमच्या सर्व प्रार्थनेचं उत्तर पाहिजे, तर आज्ञापालनाशिवाय तुमचा मार्ग नाही. हालेलुया. कारण की अनुवाद 28 अध्याय पहिलं वचन होता. अनुवाद 28. अनुवादाचं पुस्तक 28 अध्याय पहिलं वचन. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. हालेलुया. काय मी सांगत आहे, त्या विधवेने काय केले? आज्ञापालन केलं. आणि आज्ञापालनाचे आशीर्वाद आहे. आणि पुढचे काही वचन वाचले तर ते खूप आहेत. तुझे येणे जाणे धन्य होईल, तुझी टोपली व काठवट या धन्य होतील, तुझी शहरे मंडळे धन्य होतील, आणि वगैरे वगैरे बरेचसे आशीर्वाद आहेत. म्हणजे तुम्ही उंच व्हा, तुम्हाला बळकट मिळेल, तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद मिळतील. पण हे कधी होतील? कधी मिळतील? कधी मिळतील? आज्ञापालनाने. मोठ्याने म्हणा, आज्ञापालनाने. कधी मिळतील? वचनाच्या पालनामुळे, आज्ञापालनामुळेच तुम्हाला ते सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. विश्वासूपणामुळेच तुम्हाला ते सर्व आशीर्वाद प्राप्त होतील. अब्रामाला देवाने भरपूर आशीर्वाद दिले होते. विचार करा, तो 99 वर्षाचा होता. तिची स्त्री 90 वर्षाची, सारा. आणि भरपूर देवाने आशीर्वाद दिले होते की तुला संतती होईल, त्या संततीच्या द्वारे सर्व राष्ट्रीय आशीर्वादित होतील, तुझ्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होतील, आणि तुझं हे होईल आणि ते होईल. बरोबर. पण ते आशीर्वाद त्याला कसे पाहतात? विश्वासामुळे. विश्वासामुळे. आणि तेच आशीर्वाद एक वचनाचा गलती करा सुरुवात 3रा अध्याय 9 वर्ष गलती करा 3रा अध्याय 9 वर्ष. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्रामाचाही आशीर्वाद मिळतो. 14-15. ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळाले. बंधुजनो, धन्यवाद. आणि इथं स्पष्ट दिलेलं आहे की अब्रामाचे आशीर्वाद जे अब्रामाला आणि अब्रामच्या संतानाला दिलेले आहेत, ते आशीर्वाद तुम्हाला कशाच्या द्वारे मिळालेले आहेत? विश्वासाच्या द्वारे. हालेलुया. विश्वासूपणा आणि आज्ञापालन याच्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळतो. त्या विधवेला त्याच्याद्वारेच मिळाले. आणि ती विश्वास नाही. तुम्ही खोटं सांगितलं नाही की माझ्या घरात तेल नाही आहे, ती म्हणू शकली असते. एलियाच्या काळात ती पण म्हणू शकली असते की माझ्याकडे काहीच नाही. पण तिने खरं सांगितलं. ती विश्वास राहिली की माझ्याकडे आहे लहानशी, थोडंसं पीठ आहे, थोडीशी तेल आहे, मी लहानशी भाकर भाजणार. ती विश्वास राहिली. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे काही सेवकांनी सांगितलं ते आज्ञापालन देखील केलं. आणि इथं दिलेलं आहे की अब्रामाला जे आशीर्वाद मिळालेले आहे ते विश्वासाच्या द्वारे तुम्हाला प्राप्त होतं. हालेलुया. विश्वासाच्या द्वारे तुम्हाला प्राप्त होतं. जर तसं झालं नसतं, जुना करार इथं ठेवलाच नसतं. हालेलुया. ज्या अर्थी जुना करार इथं अस्तित्वात आहे बायबलमध्ये, त्या अर्थी ती वचनं आपल्याला देखील लागू आहे. फक्त काहीतरी मध्ये मध्यस्थ आहे. तो मध्यस्थ आहे प्रभू येशू ख्रिस्त. आत्ताचं वचन वाचतं, त्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा. जो अब्रामाला मिळालेला आशीर्वाद आहे तो विश्वासाच्याद्वारे ख्रिस्त येशूवरती विश्वास ठेवण्याद्वारे तुम्हाला परराष्ट्रीयांना, विदेशांना मिळाला. खरं तर आपण ह्या आशीर्वादासाठी योग्य नव्हतो.
आपण ह्या आशीर्वादासाठी पात्र नव्हतो, कारण की भविष्याने एका वचनात सांगितलेलं आहे की मुलाची भाकर देऊन कुत्र्यांना घालणे हे योग्य नाही. बरोबर, अशा अर्थाचं एक वचन आहे. आणि ह्या आशीर्वादासाठी ह्या देवाचा पुत्र म्हणून घेण्यासाठी लहान एक बाळानुसार त्यासाठी आपण परराष्ट्रीय विदेशी लोक योग्य नव्हतो. पण काय झालं, प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्यासाठी मध्यस्थी केली. प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला आशीर्वादित करावा, आपल्याला पापाची क्षमा मिळावी यासाठी वधस्तंभातून आपल्याला सांगितलं. आणि त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे, त्याच्यामुळे आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे ज्या अब्रामाचे आशीर्वाद आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात 12 अध्याय 1 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आता उत्पत्ती 12 अध्याय 1 ते 3 अब्रामाला किती आशीर्वाद, 2 वर्षात आपण वाचूया. 12 अध्याय 1 ते 3 वर्ष. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेल त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करेन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करेन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. उत्पत्ती 15 अध्याय 5 वचन. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजवतील तर मोज. मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. उत्पत्ती 17 अध्याय 30 वचन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापतो, तुला मी बहुगुणित करेन. हालेलुया. बरेचसे वचन आहेत, पण आपण शॉर्टमध्ये काही वचन वाचलेले आहेत. किती परमेश्वराने अब्रामाला आशीर्वाद दिलेले आहेत. हालेलुया. आणि ते सर्व अब्रामाचे आशीर्वाद तुम्हाला प्रभू श्री ख्रिस्तांनी जे खंडणी भरून आपलं मोल चुकवलेलं आहे वधस्तंभावर, त्याच्यावर विश्वास ठेवण्याद्वारे तुम्हाला ते प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. समजलं. एकदा प्रभू श्री ख्रिस्तासाठी प्रभू श्री ख्रिस्तांनी आपलं बलिदान वधस्तंभावर केलं नसतं, आपलं रक्त सांडलं नसतं, आपल्याला पापाची क्षमा मिळावी यासाठी त्यांनी शिक्षा भोगली नसती, पण त्या आशीर्वादाला आपण मुकलो असतो. पण देवाची दया होती, कृपा होती, देवाची योजना होती. आणि त्या योजनेनुसार हे झालं. प्रभू अब्रामाचे आशीर्वाद प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे विश्वासाच्याद्वारे आपल्याला मिळाले. आणि 2 पॉईंट मला जे सांगायचे आहे देवाच्या वचनातून प्रेरणा मिळाली होती की विश्वासूपणा आणि आज्ञापालन याद्वारे तुम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद. आमेन. परिस्थिती काही पण असू द्या, परिस्थिती काही असू द्या, परिस्थिती काय प्रतिकूल आहे, परिस्थितीकडे पाहत बसू नका. जो आपला परमेश्वर आहे त्याचकडे लक्ष द्या, त्याचकडे पहा की तो तुमच्या सर्व गरजा भागवणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, जसा अब्रामाने विश्वास ठेवा. परिस्थिती प्रतिकूल होती, अनुकूल होती का परिस्थिती? नव्हती. आणि ती तो 99 वर्षात होता, त्याची स्त्री 90 वर्षाची होती आणि परिस्थिती फार प्रतिकूल होती. पण त्याचा विश्वास होता, विश्वासाच्या द्वारे त्याला ते आशीर्वाद, आज्ञा पालनाद्वारे त्याला ते आशीर्वाद प्राप्त झाले. कारण की परमेश्वर त्याला सांगितलं की ह्या देशातून सोडून त्या देशात जा. आपल्या मुलाला घे उत्पत्ती 21 अध्यायामध्ये, आणि तिथं त्या देशात जाऊन त्याचा रुमाळपण कर. तो गेला. आणि हे जे त्यांनी आज्ञापालन केलं वेळोवेळी, त्यामुळं विश्वासूपणा आणि आज्ञापालन ह्याच्याद्वारे त्याला त्या संगतीला आशीर्वाद भेटला. त्या एलियाच्या काळातील बिबीला देखील त्यामुळेच आशीर्वाद भेटला. अलिशाच्या काळातील बिबीला देखील त्यामुळेच आशीर्वाद भेटला. तुम्हा आम्हाला देखील आशीर्वाद त्यामुळेच भेटले, त्यामुळेच भेटत राहतील. हालेलुया. या सर्व आशीर्वादासाठी एकदा टाळवा द्या आणि